हॅलो एव्हरीबडी, एस के कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। मी प्राध्यापक सचिन कसाब। आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत TYBCom ॲडव्हान्स अकाउंटिंग याचा एक MCQ व्हिडिओ। आजचा टॉपिक आहे अकाउंटिंग स्टँडर्ड। मित्रांनो, यापूर्वीही मी अकाउंटिंग स्टँडर्ड या टॉपिक वरती एक व्हिडिओ तुम्हाला MCQचा दिलेला आहे। आज या व्हिडिओमध्ये थोडेसे वेगळे प्रश्न, काही अवघड काही सोपे अशा पद्धतीने तुम्हाला लाईव्ह चॅट मध्ये आन्सर्स कमेंट करायचे आहेत। अशा पद्धतीचे खूप सारे व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा। चला सुरू करूया आजचा व्हिडिओ MCQ इन अकाउंटिंग स्टँडर्ड्स। SK कॉमर्स क्लासेस संगमनेर, TYBCom ॲडव्हान्स अकाउंटिंग सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी। मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत अकाउंटिंग स्टँडर्ड्स या टॉपिकवर आधारित काही प्रश्न। How many mandatory accounting standards in India in 2020? 2020 मध्ये किती अकाउंटिंग स्टँडर्ड्स मॅन्डेटरी आहेत? ऑप्शन आहे 32 का 30, 29 का 25? How many accounting standards are mandatory nowadays? ज्या विद्यार्थ्यांना आन्सर करायचा आहे, लाईव्ह चॅट नावाचा जो ऑप्शन आहे त्यामध्ये क्वेश्चन नंबर आणि त्यानंतर ऑप्शन ABCD अशा पद्धतीने तुम्हाला रिप्लाय द्यायचा आहे। इतरांचेही रिप्लाय तुम्हाला कमेंट मध्ये दिसतील लाईव्ह चॅटच्या सेक्शन मध्ये। गुड आन्सर। रिमेंबर, देयर आर 29 mandatory accounting standards in India in 2020. Option C is correct answer. Okay, next question. As per Indian GAAP, financial statement are presented at dash dash. GAAP यानुसार फायनान्शियल स्टेटमेंट हे कशा पद्धतीने प्रेझेंट असतात? फेअर व्हॅल्यू नुसार, मार्केट व्हॅल्यू नुसार, कॉस्ट व्हॅल्यू नुसार का एव्हरेज व्हॅल्यू नुसार? काय आन्सर आहे पहा। ओके, याचा आन्सर आहे ऑप्शन A, फेअर व्हॅल्यू। ओके, क्लिअर। नेक्स्ट क्वेश्चन। International Accounting Standard Board IASB was established in dash dash. इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड ची स्थापना केव्हा झाली? ऑप्शन 1999 मध्ये का 2010 मध्ये का 2001 मध्ये का 2013 मध्ये? पहा, 1999, 2010, 2001 आणि 2013 असे 4 ऑप्शन आहेत। IASB। व्हेरी गुड आन्सर। ऑप्शन C, 2001 इज द करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन। अकाउंटिंग स्टँडर्ड्स आर मॅन्डेटरी फॉर डॅश डॅश। अकाउंटिंग स्टँडर्ड्स हे कोणासाठी कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे? ऑप्शन पाहूया। सोल ट्रेडर्स साठी का कोऑपरेटिव्ह सोसायटीज साठी, पार्टनरशिप फर्म का कंपनीज?
अकाउंटिंग स्टँडर्ड्स हे कोणासाठी मॅन्डेटरी आहेत, कंपल्सरी कोणासाठी आहेत? गुड आन्सर ऑप्शन डी, कंपनीसाठी मॅन्डेटरी आहेत. इज इट आन्सर? यस. नेक्स्ट क्वेश्चन. अकाउंटिंग स्टँडर्ड 3 स्टँड्स फॉर, अकाउंटिंग स्टँडर्ड 3 ज्याचं नाव काय आहे असा प्रश्न आहे. ऑप्शन पाहूया. अकाउंटिंग फॉर गव्हर्नमेंट ग्रँट्स आहे का अकाउंटिंग फॉर फिक्स एसेट आहे? कॅश फ्लो स्टेटमेंट आहे का कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट्स आहेत? अकाउंटिंग स्टँडर्ड 3 कशासाठी आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज अकाउंटिंग स्टँडर्ड 3? गुड आन्सर कॅश फ्लो स्टेटमेंट. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. अकाउंटिंग स्टँडर्ड 10 स्टँड्स फॉर डॅश डॅश. अकाउंटिंग स्टँडर्ड 10 हे कशाचं अकाउंटिंग स्टँडर्ड आहे? अकाउंटिंग फॉर फिक्स एसेट, अकाउंटिंग फॉर करंट एसेट, अकाउंटिंग फॉर फिक्टिशियस एसेट का अकाउंटिंग फॉर अमालगमेशन? मित्रांनो ऑप्शन बी आणि सी असा अकाउंटिंग स्टँडर्ड नाही आहे. ठीक आहे. अकाउंटिंग फॉर अमालगमेशन इथं अकाउंटिंग स्टँडर्ड 14 आहे, म्हणजे इथे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, दॅट इज अकाउंटिंग फॉर फिक्स एसेट. त्याचं आता नवीन नाव बदललेलं आहे, म्हणजे अकाउंटिंग फॉर फिक्स एसेट ऐवजी प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट्स असं त्याचं नाव झालेलं आहे. लक्षात असू द्या. अकाउंटिंग स्टँडर्ड 10. नेक्स्ट क्वेश्चन. अकाउंटिंग स्टँडर्ड 20 फॉर डॅश डॅश. खालीलपैकी कोणता अकाउंटिंग स्टँडर्ड 20 आहे? अर्निंग पर डिबेंचर, कॅश फ्लो स्टेटमेंट, अर्निंग पर शेअर का गव्हर्नमेंट ग्रँट्स? व्हेरी गुड. खालीलपैकी कोणतं? तुम्हाला उत्तर देण्यासाठी थोडा वेळ देतोय. गुड आन्सर ऑप्शन सी, अर्निंग पर शेअर हे अकाउंटिंग स्टँडर्ड 20 आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ऍज पर AS 7 म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्ड 7 हे कशाचं अकाउंटिंग स्टँडर्ड आहे? पाहूया. डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज आहे का? अर्निंग पर शेअर आहे का? अर्निंग पर शेअर तर 20 आहे. कॅश फ्लो स्टेटमेंट हे तर अकाउंटिंग स्टँडर्ड 3 नंबरचं होतं, मगाशीच आपलं झालं. डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसी अकाउंटिंग स्टँडर्ड 1 आहे, म्हणजे डेफिनेट आन्सर काय असणार आहे? कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट. ठीक आहे. पहा, अकाउंटिंग स्टँडर्ड 7 हे कशाचं अकाउंटिंग स्टँडर्ड आहे? आपल्याला बाकीचे माहिती आहेत कशाचे आहेत. डिस्क्लोजर 1 आहे, अर्निंग पर शेअर 20 आहे, कॅश फ्लो स्टेटमेंट 3 आहे, म्हणजे कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट हे अकाउंटिंग स्टँडर्ड 7 आहे. ऑप्शन डी. यस, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन. अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड म्हणजे ASB वॉज फॉर्म इन. हा क्वेश्चन बऱ्याच वेळेला आलेला आहे, म्हणून मी पुन्हा टाकला, मुलांच्या लक्षात राहावेत म्हणून. जून 1980, जून 1980 का जुलै 1960, डिसेंबर 1904 1904 का एप्रिल 1977 1977 एप्रिल? गुड. अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्डची स्थापना झाली एप्रिल 1977. ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. अकाउंटिंग स्टँडर्ड 12 स्टँड्स फॉर डॅश डॅश. खालीलपैकी कोणतं अकाउंटिंग स्टँडर्ड 12 आहे? अर्निंग पर शेअर, आता हे तर 20 नंबर आहे, आपण मगाशीच पाहिलं. कॅश फ्लो स्टेटमेंट हे तर अकाउंटिंग स्टँडर्ड 3 नंबर आहे, आपल्या सुरुवातीलाच क्वेश्चन मध्ये गेलं. अकाउंटिंग फॉर फिक्स एसेट हे तर अकाउंटिंग स्टँडर्ड 10 नंबर आहे, म्हणजे त्याचं नाव बदललं, मी तुम्हाला सांगितलं. अकाउंटिंग फॉर प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट्स असं झालेलं आहे, ते 10 नंबर आहे. म्हणजे इथे सुद्धा डेफिनेट आन्सर गव्हर्नमेंट ग्रँट म्हणजे 12 नंबरचा अकाउंटिंग स्टँडर्ड. ओके.
Is it? Yes, it is. Okay. Next question. Accounting standards in India are issued by the dash dash. अकाउंटिंग स्टँडर्ड इंडिया मध्ये कोणी दिलेले आहेत, म्हणजे कोणी तयार केले? IFC का ICICI, ICAI का IDBI? बँकांचे पण नाव टाकलेत. व्हेरी गुड आन्सर. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. ॲज यू नो, सर्व जणांना माहिती आहे ऑप्शन सी इज द आन्सर. नेक्स्ट. कॅश पेड फॉर मशिनरी इज डॅश डॅश ऍक्टिव्हिटी ऍज पर अकाउंटिंग स्टँडर्ड 3. अकाउंटिंग स्टँडर्ड 3 काय आहे? कॅश फ्लो स्टेटमेंट, ज्यामध्ये तुम्हाला रिसिट्स म्हणजे त्याला सोर्स ऑफ इन्कम म्हटलं जातं, सोर्सेस, आणि पेमेंट्स त्याला ऍप्लिकेशन म्हटलं जातं. तर मशिनरी खरेदी केली, पैसे दिले मशिनरीसाठी, ही कोणती ऍक्टिव्हिटी आहे? फायनान्सिंग, इन्व्हेस्टिंग का, ऑप्शन पाहूया, ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी, इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी, फायनान्सिंग ऍक्टिव्हिटी का नॉन ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी? मित्रांनो, मशीन परचेस केली म्हणजे ही एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट झाली, फिक्स ॲसेट आहे, म्हणून याचा आन्सर इन्व्हेस्टमेंट ऍक्टिव्हिटी असेल, इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी. इज इट? यस. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ IFRS? IFRS चा फुल फॉर्म काय बा? इंटरनॅशनल फंडेड रिपोर्टिंग स्टँडर्ड, इंडियन फायनान्शियल रेकॉर्डिंग स्टँडर्ड, रेकॉर्डिंग, इंटरनॅशनल फायनान्शियल रेकॉर्डिंग स्टँडर्ड का इंटरनॅशनल फायनान्सिंग रिपोर्टिंग स्टँडर्ड? इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड. काय वाटतं? सर्वांमध्येच IFRS आहे. गुड आन्सर. ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट डज अकाउंटिंग स्टँडर्ड 15 स्टँड्स फॉर? अकाउंटिंग स्टँडर्ड 15 कशाचा आहे? पाहूया आपण. कॅश फ्लो स्टेटमेंट आहे का? मित्रांनो, हा अकाउंटिंग स्टँडर्ड किती होता? 3 होता. एम्प्लॉई बेनिफिट आहे का? हे आज पहिल्यांदाच नाव आलं आता. अर्निंग पर शेअर आहे का? हे झालेलं आहे. डिप्रेसिएशन, हे पण नाव पहिल्यांदाच आलं. पण डिप्रेसिएशन हा अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 6 आहे. अर्निंग पर शेअर 20 आहे. कॅश फ्लो स्टेटमेंट 3 आहे. म्हणजे डेफिनेट आन्सर काय असणार? ऑप्शन बी, एम्प्लॉय बेनिफिट. इज इट आन्सर? ओके, क्लिअर आहे. मागच्या प्रश्नांवरून हे या प्रश्नांचे सुद्धा, जर तुमचे अकाउंटिंग स्टँडर्ड पाठ नसतील तर या व्हिडिओमुळे तुमचे डेफिनेट ते पाठ होणार आहेत, लक्षात ठेवा. आणि हाच उद्देश आहे माझा व्हिडिओ बनवण्याचा. मित्रांनो, वाचून वाचून नुसतं रीड करून लक्षात राहत नाही, म्हणून एक वेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवण्याचा हा माझा प्रयत्न आहे. नेक्स्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. अकाउंटिंग स्टँडर्ड 19 कशाचा आहे? पाहूया. फिक्स ॲसेट आहे का? हा अकाउंटिंग स्टँडर्ड 10 आहे. लीजेज आहे का? पहिल्यांदाच नाव आलं. कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट आहे का? हे SYBCom ला होतं पहा आपल्याला. आणि अकाउंटिंग फॉर टॅक्स ऑन इन्कम आहे का? तर 19 नंबरचा जो स्टँडर्ड आहे तो अकाउंटिंग फॉर लीज आहे, लीज. आणि कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट हा 21 आहे, लक्षात ठेवा. ओके, लीज इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. टॅक्स ऑन इन्कम हा अकाउंटिंग स्टँडर्ड 22 आहे. अकाउंटिंग स्टँडर्ड 18 नंबर काय आहे?
अर्निंग पर शेअर आहे का, डिप्रेसिएशन आहे का, रिलेटेड पार्टी डिस्क्लोजर आहे का, अकाउंटिंग फॉर टॅक्स ऑन इन्कम आहे का. आता डिप्रेसिएशन 6 नंबर आहे, अर्निंग पर शेअर 3 नंबर आहे, तुम्हाला माहिती आहे. मग पहा काय असतात. गुड आन्सर ऑप्शन सी, रिलेटेड पार्टी डिस्क्लोजर, अकाउंटिंग स्टँडर्ड 18. गुड. नेक्स्ट क्वेश्चन. अकाउंटिंग स्टँडर्ड डॅश डॅश फोकस ऑन कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट. अकाउंटिंग स्टँडर्ड किती नंबरचा आहे कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट? जस्ट मी अगोदरच्या प्रश्नामध्ये याचा आन्सर सांगितलेला आहे. काय वाटतं तुम्हाला? 5 नंबर आहे का? नाही सर, तो तर नेट प्रॉफिट और लॉस फॉर द पिरियड, प्रायर पिरियड आयटम, चेंजेस इन अकाउंटिंग पॉलिसीज अँड चेंजेस इन अकाउंटिंग एस्टिमेट. खूप मोठं नाव आहे त्याचं. मग अकाउंटिंग स्टँडर्ड 10 आहे का? सॉरी, तर अकाउंटिंग स्टँडर्ड फॉर फिक्स एसेट आहे, ज्याचं नाव आपण प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट्स असं बदलून आलेलं आहे. मग अकाउंटिंग स्टँडर्ड 6 आहे का? आता डिप्रिसिएशन आहे. मग अकाउंटिंग स्टँडर्ड 21 आहे का? मग आता तुम्हीच ठरवा. गुड. ऑप्शन डी इज द आन्सर. नेक्स्ट. परचेस ऑफ गुड्स फॉर कॅश, रोख माल खरेदी केला. काय केलं? परचेस ऑफ गुड्स, माल खरेदी केलेला आहे. इज अ डॅश डॅश ऍक्टिव्हिटी ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड 3. अकाउंटिंग स्टँडर्ड 3 ची ही कोणती ऍक्टिव्हिटी आहे? परचेस ऑफ गुड्स. गुड आन्सर. तुम्हाला सांगितलं मी, फायनान्सिंग, इन्व्हेस्टिंग आणि ऑपरेटिंग अशा 3 ऍक्टिव्हिटी असतात. मित्रांनो, ज्या वेळेला आपण व्याजाचे पैसे देतो किंवा घेतो ते फायनान्सिंग ऍक्टिव्हिटी मध्ये जातात. ज्या वेळेला आपण एखादी मालमत्ता खरेदी करतो किंवा विकतो ते इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी मध्ये जातात. आणि ज्या वेळेला बिझनेसला आवश्यक असणाऱ्या गोष्टी साठी पैसे देतो किंवा घेतो त्या ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी असतात. ओके. मग परचेस ऑफ गुड्स हे बिझनेस रिलेटेड आहे. काय ऑप्शन असेल पहा? फायनान्सिंग, इन्व्हेस्टिंग, नॉन ऑपरेटिंग का ऑपरेटिंग? क्या बात है, वेरी गुड. गुड आंसर. मेजॉरिटी ऑफ स्टूडेंट्स गिव आंसर डी, ऑपरेटिंग एक्टिविटी. इज इट करेक्ट? यस, इट इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. डिविडेंड पेड इन एक्टिविटी, dividend paid is activity as per dividend paid is activity dash dash as per accounting standard 3. बघा, डिव्हिडंड पेड केला, शेअर होल्डरच्या जे शेअर कॅपिटल आहे त्यावरती डिव्हिडंड पे केला. कोणती ऍक्टिव्हिटी असेल? ऑपरेटिंग, नॉन ऑपरेटिंग, इन्व्हेस्टिंग का फायनान्सिंग? गुड आन्सर. हे एक प्रकारचा रिटर्न आहे, व्याजासारखं. त्यांचे पैसे आपण वापरले म्हणून त्यांना दिला जाणारा मोबदला आहे. यस, गुड आन्सर. अगेन फायनान्सिंग, ऑप्शन डी इज द आन्सर. यस. नेक्स्ट क्वेश्चन. डिव्हिडंड रिसिव्ड इज ऍक्टिव्हिटी डॅश डॅश ऍज पर अकाउंटिंग स्टँडर्ड 3. मित्रांनो, हा सेम प्रश्न मी मुद्दामून टाकला. डिव्हिडंड पेड म्हणजे जेव्हा दुसऱ्याचे पैसे आपल्याकडे असतात, दुसऱ्याचे म्हणजे शेअर होल्डर्सचे, कंपनीच्या ताब्यात असतात, त्यावेळेला आपण डिव्हिडंड पेड करतो, ते फायनान्सिंग ऍक्टिव्हिटी मध्ये जातं. पण डिव्हिडंड रिसिव्ड, आपल्याला डिव्हिडंड केव्हा मिळणार? ज्या वेळेला आपण दुसऱ्या कंपनीचे शेअर्स परचेस करतो, राईट? ज्या वेळेला आपण दुसऱ्या कंपनीचे शेअर्स परचेस करतो म्हणजे क्लिअर कट it is our investment. Okay, and any return received in exchange of investment is our investing activity. पाहूया ऑप्शन. ऑपरेटिंग आहे का, फायनान्सिंग आहे का, इन्व्हेस्टिंग आहे का नॉन ऑपरेटिंग आहे? शेअर्स तुम्हाला डिव्हिडंड मिळालेला आहे म्हणजे हा तुमचा फायदा आहे. फायदा आहे म्हणजे तुम्ही कुठेतरी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. Yes, very good. Option C is definite answer. Yes, it is answer. Okay. मित्रांनो,
अशा पद्धतीचे खूप सारे व्हिडिओज असतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला आणखी काही व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनल डिटेल्स मध्ये जा. प्लेलिस्ट मध्ये खूप सारे व्हिडिओज आहेत आणि प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला टेस्ट सोडवण्यासाठी मी लिंक ठेवलेले आहे. लिंकवर क्लिक करा आणि याच प्रश्नांची टेस्ट सोडवा. ठीक आहे, तुमचा आणखी इम्प्रूव्हमेंट होईल तुमच्यामध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक.